नवी वाट शोधा. नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. का जावं मी सगळे जातात त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेने जाईन, माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन. ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग. एक रस्ता बंद झाला आणि त्या चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेने जाणार, तू शोध ना झालं. तुझे अनुभव कारणी लाव ना, तू धडका मार ना, तू दे ना डोकं तुझं, जखमा होऊ दे ना तुला, कळू दे ना वेदना काय असतात. त्याच्याशिवाय यश सोनं घडल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी. ते जाळून तावून तुला करावंच लागतं, त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो. तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल, तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल, तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत. त्यातलं तावून सुद्धा पुन्हाच तुम्ही बाहेर पडणार आहे, उजळून निघणार आहे. हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना, ते माझ्याकडे ते नाही ना, परिस्थिती अशी आहे ना. सातत्यानं चालता येत नसेल तर रांगत राहा, रांगतच राहा. पण रांगता येत नसेल तर सरपटत जा, सरपटत येत नसेल तर खसरत जा, लंगडत जा. पण चालत राहा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. काही अडचण नाही. यशाला शॉर्टकट नसतो. सुरुवात तर करा, चालायला तर लागा, अडचण काय. पण जे कराल ते सर्वोत्तम, जे कराल ते सर्वोत्कृष्ट. प्रचंड मोठं तुम्ही काय करता याला तुम्ही कसं करता याला फार. नवी वाट शोधा. नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. का जावं मी सगळे जातात त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेने जाईन, माझी स्वतःची वाट नवी तयार करीन. ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग. एक रस्ता बंद झाला आणि त्या चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेने जाऊ. अरे तू शोध ना दार, तुझे अनुभव कारणी लाव ना, तू धडका मार ना, तू दे ना डोकं तुझं, जखमा होऊ दे ना तुला, कळू दे ना वेदना काय असतात. त्याच्याशिवाय यश सोनं घडल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी. ते जाळून तावून सुद्धा करावंच लागतं, त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो. तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल, तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल, तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजे. त्यातनं तावून सुद्धा पुन्हाच तुम्ही बाहेर पडणार आहे, उचलून निघणार आहे. हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना, पण ते माझ्याकडे ते नाही ना, परिस्थिती अशी आहे ना. सातत्यानं अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं, मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ. मी लढत राहीन, झगडत राहीन, तोपर्यंत लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत. परिस्थिती दोर तर कापाच, पण ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी नवे पर्याय तयार करायचं सुद्धा सामर्थ्य ठेवा. पोहोचतात ते सतत अभ्यास, सतत व्यासन. जन बघू जगद्गुरु तुकोबरायांनी दीर्घ दीर्घ चिंतन केलं, त्यावेळी गाठचं निर्माण झालं. एडिसनने स्वतःला प्रयोगशाळेत गाडून घेतलं, त्यावेळी जगाला सुकर करणारे अनेक शोध लागले. डार्विननं स्वतःला चिंतनात गुंतवून घेतलं, त्यावेळी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सहज कुणालाच कधी काही मिळालं नाही आणि मिळतही नाही. कष्टाची तयारी ठेवावीच लागते, मेहनत करावीच लागते. पायी काटा उतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहते गाडून टाक भीती. पायी काटा उतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहते गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध, तू दार घालू नको, तू साध किनारा, तुझ्या हातीन जगाला लागू नका, तुझा दिसू दे रंग जगाला. मोर पुढं तू सोड निराश, तुझा तुला तू दे दिलास, तुफान पेटू दे. पायी भुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून